नमस्कार. आजचा विषय आहे गोव्यातल्या मराठी द्वेषाचा गोमंतकीय मराठी समाजाकडून निषेध. खूप महत्त्वाची घटना घडली आहे आणि घटना घडल्याच गोव्यातला मराठी भाषिक समाज, मराठी वृत्तपत्र किती वेगाने त्याच्या विरुद्ध उभे झाले आहेत याच्याकडे महाराष्ट्रातल्या सगळे लेखक, कलावंत, विचारवंत, सगळे थोर आपले पुरस्कारप्राप्त संमेलनाध्यक्ष वेगवेगळे आणि जे कोणी तथाकथित मराठीच्या संबंधाचे लाभार्थी असतील आणि मराठी भाषिक समाज यांनी जरा नीट लक्ष द्यावं या घटनेकडे, म्हणून या विषयावरती बोलतो आहे. गोव्यामध्ये मराठी ही राजभाषा नसतानाही गोव्यातला मराठी समाज मराठीसाठी किती सजग आहे आणि महाराष्ट्रात मराठी राजभाषा असूनही महाराष्ट्रातला मराठी समाज मराठीबद्दल किती उदासीन आहे याची जरा एकदा नीट तुलना करून पाहावी. गोवा हे महाराष्ट्राच्या तुलनेत बिल्लसभर राज्य आहे. खरं म्हणजे हे एकेकाळी मराठी राज्य व्हायला पाहिजे होतं असं वातावरण होतं, कारण गोव्याचा मुक्तीलढाच महाराष्ट्रातून लढला गेला, महाराष्ट्राच्या भूमीवर लढला गेला, महाराष्ट्राच्या भूमीवरून स्वयंसेवक पुरवले गेले, गोवा मुक्ती संग्रामाचे सैनिक पुरवले गेले. डॉक्टर राम मनोहर लोहिया गोव्यामध्ये आजही त्यांच्या नावाने मैदान आहे आणि गोवा मुक्ती संग्रामाचा महानायक मानला गेला हा नेता. या माणसाची भारतीय भाषांबद्दलची जी भूमिका होती ती इंग्रजीची जागा सगळ्या भारतीय भाषांनी घेतली पाहिजे ही होती आणि त्याच्याकरता तो लढत होता. हा एकमेव राजनेता होता. त्याच्या नंतर असा कोणीही आपल्याला आत्तापर्यंत मिळालेला नाही इतका मोठा राजकारणी. त्याची राजकारणाची जाणही अतिशय समृद्ध होती, ज्यांनी सडकेपासून संसदेपर्यंत लढाया लढल्या, लोकहिताच्या, लोककल्याणाच्या, लोकराज्याच्या आणि लोकभाषेच्या. लोकभाषा, लोकभूषा, लोकआहार आणि लोकभुवन ही लोहियांची चतुसूत्री होती. गोवा मुक्ती संग्रामामध्ये अगवाच्या तुरुंगात होते लोहिया, पोर्तुगीजांच्या कैदेमध्ये. खूप लोकांनी यातना सोसलेल्या आहेत. मराठी होते यातना सोसणारे, प्रचंड मोठा. या पार्श्वभूमीवरती गोव्यातली मराठी बघितली गेली पाहिजे आणि महाराष्ट्रात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून मराठी भाषिक सगळे समाज एकत्र आणून वेगवेगळ्या भागातून आपण संयुक्त महाराष्ट्र उभारला आणि विसरून गेलो की आपण मराठी भाषिकांचं एक राज्य मराठीच्या जतन, संवर्धन, विकासासाठी केलेलं आहे आणि आपले राज्यकर्ते तर पार विसरून पूर्णपणे इंग्रजीचे हितसंबंध रक्षणकर्ते होऊन गेले आहेत. कुठे छटाकभर आपल्या तुलनेमध्ये असलेलं गोवा मराठीचं जतन संवर्धनासाठी इतकं सजग आहे आजही? कुठे बेळगाव? कर्नाटक फार मोठं राज्य आहे म्हणून बेळगावमध्ये आवाज दडपला जातो. गोव्यामध्ये आजही मराठी भाषिकांचा आवाज दडपण्या इतकी राजकीय ताकद कोकणीजवळ नाही आहे आणि यांना लढवते ती फक्त इंग्रजी. कोकणी आणि मराठीला, कोकणी आणि मराठी यांच्या संवादातून तिथे इंग्रजी विरोधाचं वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये इंग्रजी ही ज्ञानाची, विकासाची, रोजगाराची भाषा बहुजन राज्यकर्ते सांगतात आहे म्हणून, आणि मराठीचं इंग्रजीकरण करण्याची फार वेगाने स्पर्धा लागलेली आहे. तुलना करून घ्या जरा थोडीशी मराठी भाषिकांनी आपली, छोट्याशा मराठी भाषिक राज्यातले लोक मराठी कशी जगवत आहेत त्याच्याशी. का उद्भवला हा विषय? याचं कारण असं आहे की गोव्यामध्ये अतिशय आदर असलेले 2022 ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला कोकणीसाठी, असे कोकणी लेखक, कट्टर कोकणीवादी दामोदर मावजी, पण मराठी भाषिक ज्यांच्याबद्दल अतिशय आदराने बोलतात, संबंध राखून असतात. संबंध मराठीने त्यांच्याशी राखण्याचे सर्वाधिक उंचीचं उदाहरण म्हणजे उदगीरच्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांना उद्घाटक म्हणून निमंत्रण गेलं होतं. त्याच्यावर मोठा वाद झाला होता, त्याच्यावर आपण नंतर बोलू. पण मुद्दा का उद्भवला? मुद्दा यासाठी उद्भवला की सरकारी कामकाजामध्ये फक्त कोकणीचाच वापर व्हावा
यासाठी राजभाषा कायद्यात दुरुस्ती होणं आवश्यक आहे. मराठी भाषेला विरोध नाही, मात्र राजभाषा कायद्यात तिचा समावेश नसावा, हे दामोदर मावजी यांचं परवा वक्तव्य आलं. 2च दिवस झाले. पार्श्वभूमी त्याला अशी होती की मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोकणी कार्यशाळेमध्ये बोलताना कोकणी आणि मराठीतून आलेल्या पत्रांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं सांगितलं. ही त्याची पार्श्वभूमी. त्याच्यावरती मावजी यांनी प्रतिक्रिया दिली आणि ते म्हणाले की गोव्याच्या राजभाषा कायद्यामध्ये मराठीचा उल्लेख आवश्यक नाही. असं का म्हणाले? कारण तो आहे. मराठी ही गोव्यामध्ये अधिकृतरित्या कामकाजाची सहभाषा आहे, कायद्याने आहे. म्हणून मावजी त्या कायद्यातच दुरुस्ती करून मागतायत. कोकणीचा उल्लेख पुरे, त्यात मराठीचा कायद्यात उल्लेखच नको आहे त्यांना, आणि त्याच्यामध्ये त्यांनी दुरुस्ती मागितली. कोण आहेत मावजी? ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत कोकणीचे, वय वर्ष 80. कोकणीचे लेखक आहेत, कादंबरीकार आहेत, समीक्षक आहेत. 57 ज्ञानपीठ त्यांना 2022 मध्ये मिळालं आहे. 1983ला त्यांना साहित्य अकादमी मिळालं होतं. त्यांचं प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे. मराठी आणि पोर्तुगीज कालखंडामधला जन्म आहे. 1961 साली मुंबईमध्ये पोद्दार महाविद्यालयातून त्यांनी BComची पदवी घेतली आणि मग ते गोव्याला परत गेले. मुळात ते लघु कथेतून समोर आले. 1967 साली गोव्यामध्ये जेव्हा सार्वमत घेतलं गेलं होतं महाराष्ट्रात सामील होण्याला, त्यांनी नकार देण्याची चळवळ चालवलेली होती आणि नकार दिला होता. कारण 1985-87 मध्ये तर कोकणी प्रोजेचो आवाज नावाची जी चळवळ मोठ्या प्रमाणावरती उभी झाली होती, ज्याच्या 3 मागण्या होत्या: गोव्याला राज्याचा दर्जा, राजभाषेचा कोकणीला दर्जा आणि कोकणीचा 8व्या परिशिष्टामध्ये समावेश, जो पुढे झाला. राजभाषेचा दर्जाही मिळाला, गोव्याला राज्याचा दर्जाही मिळाला. या सगळ्या मावजींच्या पार्श्वभूमीवरती आलेलं त्यांचं हे विधान. मावजी हे सहिष्णू परंपरेतले आहेत. गौरीश लंकेश यांच्या हत्येनंतर तिथल्या बंगलोर पोलिसांनी गोव्याच्या पोलिसांना सांगितलं होतं, असं म्हणतात की या माणसाच्या जीवाला धोका आहे. ज्या संस्थेचं नाव घेतलं होतं त्यांनी असं काही नाही असं नकार दिला होता, तो बाब वेगळा. पण ही 2018ची गोष्ट आहे. त्यांना पोलीस संरक्षणही प्राप्त झालं होतं. 2015ला कलबुर्गीच्या हत्येनंतर मावजी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये अग्रणी होते. 3 महत्त्वाच्या कादंबऱ्या, बालसाहित्याचं लेखन, चरित्रात्मक लेखन, त्यांचे अनुवाद अनेक भाषांमध्ये झालेले आहेत. अशा हे दुसरं ज्ञानपीठ आहे कोकणीचं. पहिलं ज्ञानपीठ त्याच्यापूर्वी 15 वर्ष आधी मिळालं होतं रवींद्र केळेकरांना. राज्य छोटं असलं, राजभाषा वेगळी झाली की तिला लाभ अधिक होतात, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. गोवा हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे, कोकणी हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. पण ही मावजींची जी वैचारिक पार्श्वभूमी आहे ती एकूण बहुसांस्कृतिक, बहुभाषिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारी आहे. मात्र भाषेच्या संबंधामध्ये डॉक्टर राममनोहर लोहियांच्या भूमिकेशी डॉक्टर दामोदर मावजी यांचा कुठे संबंध असावा असं त्यांच्या भूमिकेतून दिसत नाही. डॉक्टर राममनोहर लोहिया सगळ्या भारतीय भाषांना इंग्रजीचं स्थान देऊन त्यांना आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, विकास, रोजगाराच्या संधीची भाषा करण्याची चळवळ चालवतात. आणि भारतीय भाषांची लढाई आपसात नसून सगळ्या भाषांची मिळून लढाई इंग्रजी या व्यापाराच्या
साम्राज्यवादाच्या भाषेशी असं सांगतात. आणि इथे गोव्यामध्ये जी इंग्रजी कोकणी आणि मराठीला आपसात लढवण्याचं राजकारण पडद्यामागून करते आणि वारंवार तिथली मराठी समाज, तिथल्या संस्था, तिथले मराठी लेखक, चळवळीतली माणसं ही कोकणी मराठीचं सौहार्द स्थापण्यात पुढाकार घेतात. कारण लोहियांचा संस्कार गोव्यावरती मोठा आहे, मराठी माणसावरही फार मोठा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या विधानाच्या लेखक, छोटे मोठे लेखक उठून उभे राहिले हो ताबडतोब. आपल्याकडे असं काही घडत नाही ना वेगाने भाषेच्या संबंधामध्ये. तिथल्या कवयित्री अनुजा जोशी, तिथे ते रेवा धुभाषी, पौर्णिमा केळकर, गोमंतक मराठी अकादमी सगळे उठून उभे राहिले मौजींच्या विरोधामध्ये. की ज्ञानपीठ, त्या अनुजा जोशींनी तर म्हटलेलं आहे की ज्ञानपीठ जे मिळालेलं आहे ते काय भाषिक द्वेष करायला मिळालेलं आहे का तुम्हाला? का नाही बोलत हो आपण आपले मराठी लेखक या भाषेमध्ये महाराष्ट्रात? विचार करून पहा. अभिनंदन करतो मी त्या अनुजा जोशींचं, रेवा दुभाषींचं, पौर्णिमा केळकरांचं, गोमंतक मराठी अकादमीचं, की इतके सजग आहेत ते आपल्या भाषेबद्दल. एका छोट्याशा राज्यात जिथे ती राजभाषा नाही आहे तिचा सहभाषेचा सुद्धा दर्जा काढून घेण्याचे वारंवार जिथे प्रयत्न होत आहेत. त्यांच्या त्या विधानाने मराठी प्रेमी एवढे संतप्त झाले आहेत की गावोगावी, परवा वाळपईमध्ये निषेध सभा झाली, नंतर म्हापशात झाली आणि हे सत्र आता तिथे सुरू झालेलं आहे. हे थांबणार नाही आहे, वाढत जाणार आहे. उदगीरच्या संमेलनामध्ये मराठींनी त्यांचा जो सन्मान केला त्या विरोधामध्ये गोमंतक मराठी अकादमीने त्यावेळेला उद्घाटक म्हणून त्यांना बोलावल्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा निषेध केला होता जोरात. कारण त्यांची प्रतिमा गोव्यामध्ये मराठी द्वेष्टे अशी आहे. मराठी राजभाषा गोव्यामध्ये होण्याचा हक्क डावलणारे म्हणून माऊजींची गोव्यामध्ये ओळख आहे. आणि हे गोमंतक मराठी अकादमीने त्यावेळेला म्हटलेलं होतं. तेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेला जो खुलासा होता तो असा होता की निर्णय जो आहे त्यांना बोलवण्याचा हा महामंडळाने घेतला नाही. महामंडळाला ते मराठी द्वेष्टे आहे त्याची कल्पना नाही. हा परस्पर उद्घाटकांनी घेतलेला निर्णय आहे. या विषयावरती आपण वेगळं बोलू, इथे तो बोलण्याचा विषय नाही. परंतु इथे मुद्दा मराठीने त्यांचा यथोचित ज्ञानपीठ विजेत्याचा केलेला जो सन्मान आहे या लेखकाचा, त्याची आठवण लोकांनी करून दिली त्यांना. अनुजा जोशींनी गोमंतकमध्ये एक लेख लिहिला आहे, ताबडतोब छापून आलेला आहे तो आज. ज्ञानपीठाची उंची खुजी करू नका असा सल्ला दिलाय, आवाहन केलंय. आणि आम्ही अजूनही भाईंना खूप आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक विनंती करतो की त्यांनी आपली चूक स्वीकारून आणि सुधारून समन्वयाच्या दिशेनं पाऊल टाकलं तरच एक अनिष्ट पायंडा पडायचा टळेल व त्यांना मिळालेला ज्ञानपीठाचा यशोचित आब राखला जाईल. अनुजा जोशी, तुमचं अभिनंदन. या लोकांपासून शिकलं पाहिजे हो महाराष्ट्रातल्या मराठी लेखकांनी. ताबडतोब या भाषेबद्दलची ही अशी सजगता व्यक्त करायला. मात्र तरीही त्याच्यावरही दामोदर मावजींचं म्हणणं की मी काहीही चुकीचं बोललो नाही. नसाल बोलला ना, तुम्ही बोललात ते बरोबर असेल, पण तुम्ही चुकीचं बोलला नाहीत म्हणजे तुम्ही तार्किक बोललात असं होत नाही. तुम्ही चुकीचं बोलला नाहीत म्हणजे तुम्ही विवेकपूर्ण बोलला असं होत नाही. तुम्ही चुकीचं बोलला नाहीत म्हणजे तुमची जी सहिष्णुतेची, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना आहे
तिच्यामध्ये ज्या बहुसांस्कृतिकतेचा बहुभाषिकतेचा आदर आहे तो राखून तुम्ही बोललात असंही होत नाही. या तुमच्या प्रतिमेला बाधा येते, त्यांनी आलेलीच आहे, मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. तुमची प्रतिमा एक प्रागतिक अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी लेखक म्हणून आहे, एक संघर्षशील लेखक म्हणून आहे आणि एक भारतीय लेखक म्हणून आहे. बहुसांस्कृतिकतेचा बहुभाषिकतेचा आदर करणारा लेखक म्हणून ही प्रतिमा असायला हवी अशी अपेक्षा आहे. बाळगायची की नाही, ती अपेक्षा पूर्ण करायची की नाही, आता तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुमचं ते. पण एवढं होऊनही माऊजींचं म्हणणं असं आहे की मी काहीही चुकीचं बोललो नाही आणि जे मी बोललो ते माझं ठाम मत आहे. तुम्हाला बाळगण्याचा अधिकार आहे तो. कोकणी हीच गोव्याची राजभाषा असून मराठीला तो दर्जा मिळू शकत नाही. का नाही मिळू शकत हो? जर कायद्याने तो मिळालेला आहे सहभाषेचा दर्जा, तर कायद्यात दुरुस्ती करून तो काढून घ्या. ही जी निगेटिव्ह नकारात्मक भाषिक भूमिका आहे ही कशासाठी आहे? ती भूमिका कोणाला उपकृत करते? कोकणीला. याचा एकदा पुन्हा विचार केला पाहिजे माऊजींनी. मराठीच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करू नका. गोमंतक मराठी अकादमीकडून निषेध व्यक्त करताना हा इशाराही दिलेला आहे. आणि ज्या विजय सरदेसाईंनी फार थिल्लरपणे विधानसभेमध्ये गोव्याचं विधान केलं होतं, कुठली मराठी? त्यांना माफी मागण्याची वेळ आणली आहे मराठी भाषिक समाजाने विधान केल्याबरोबर, आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि गमतीने म्हणालो असं म्हणण्याची वेळ आणली आहे त्यांच्यावरती. हक्कभंग प्रस्तावाची मागणी झालेली आहे त्यांच्यावरती. आपल्या इथे का नाही होत हो अशी मागणी? आपले आमदार का नाही करत? मराठीच्या संबंधामध्ये जेव्हा आपलं सरकार वाटेल तसं वागतं, दुर्लक्ष करतं, तेव्हा आपली राजभाषा असलेल्या मराठीचं वस्त्रहरण जे चाललेलं आहे त्या भर राज्यसभेमध्ये तिला का नाही वाचवत कोणी आपल्या इथले विधिमंडळात? विलियम फर्नांडिसनी त्याच्यावर असं म्हटलं पुन्हा की पर्रीकरांना तर रोमीला राजभाषेचा दर्जा देणं मान्य होतं. रोमी कोकणी म्हणजे देवनागरी ही लिपी सुद्धा नको, कारण ती मराठीची आहे म्हणून. मग कोकणी कशात लिहायची? रोमनमध्ये. त्यांनी असं म्हटलं आहे विलियम फर्नांडिसनी की पर्रीकरांना रोमीला राजभाषेचा दर्जा देणं मान्य होतं. आपल्याला काय माहिती म्हटलं होतं की नाही? फर्नांडिस म्हणतात, आपण ऐकायचं. काय काय एक एक जण आपल्या अकलेची तारे तोडेल, त्याच्यावर आपलं काय नियंत्रण आहे? काहीच नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिथलं दैनिक नवप्रभेने जो आज अप्रतिम अग्रलेख लिहिलेला आहे भाषिक संबंधामध्ये, विशेषतः मराठी भाषेच्या संबंधांमध्ये, फार महत्त्वाचं आहे. त्यांचं अग्रलेखाची सुरुवातच काय आहे, जी सगळ्याच भारतीय भाषांच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. हे आम्ही वारंवार सांगतोय की आजवर गोव्याच्या बोकांडी बसलेल्या इंग्रजीऐवजी राज्याचा सर्व प्रशासकीय व्यवहार मराठी आणि कोकणीतून करण्याच्या दिशेनं सरकार पावलं टाकत असताना ही इंग्रजी फक्त गोव्याच्याच बोकांडी नाही बसलेली आहे, सगळ्या भारतीय भाषाच्या आणि जगातल्या सगळ्याच भाषेच्या आता बोकांडी बसलेली आहे. हे समजून घ्यायलाच आपले राज्यकर्ते तयार नाही आहेत. त्याच्यावर आपण पुन्हा बोलणारच आहोत, इंग्रजीच्या साम्राज्यवादावर वेगळं कधीतरी. रॉबर्ट फिलिप्स यांनी 2 पुस्तकं लिहिली आहेत, लिंग्विस्टिक इम्पेरियलिझम आणि लिंग्विस्टिक इम्पेरियलिझम कंटिन्यूड. त्याच्यामध्ये इंग्रजी भाषेचं जागतिक षडयंत्र पूर्ण पुराव्यानिशी अभ्यास पूर्ण पद्धतीने संशोधनाच्या आधारे त्यांनी मांडले. त्याच्यावर आपण बोलू कधीतरी. पण हा जो आजचा अग्रलेख आहे, असं होत असताना ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी गोव्याच्या राजभाषा कायद्यातील मराठीचं स्थान हद्दपार करण्याची मागणी करून जो मिठाचा खडा टाकला आहे, त्याच्यावर फार तीव्र प्रतिक्रिया ज्या उमटल्या आहेत, त्याचं दर्शन तो अग्रलेख घडवतो आहे. आणि त्यामुळे त्या वक्तव्याची दखल घेणं भाग पडतं आहे सत्तेला सुद्धा. विजय सरदेसाई यांनी त्याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे की त्यांनी निमूटपणे जाहीर माफी मागितली ते विधान केल्याबद्दल.
आणि तरीही मावजो यांच्यासारख्या बहुभाषी, ही बहुभाषा प्रेमी ही त्यांची जी प्रतिमा आहे त्याच्यावर लिहित आहेत ते नवप्रभेचा अग्रलेख संपादक. बहुभाषा प्रेमी म्हणवणाऱ्या मान्यवर व्यक्तीने असं विधान करावं याचे खरोखर आश्चर्य वाटते. आम्हालाही वाटतं. गोव्यामध्ये मराठी भाषेचा शतकानुशतकांचा वारसा आहे आणि तेथील जनमानसातील तिचे स्थान आजही अढळ आहे. जनमानसातील स्थान अढळ, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. तिच्या उच्चाटनाचे हरेक प्रयत्न आजवर झाले. गोव्यातच नाही झाले, महाराष्ट्रात तर रोजच होतात आहे. आणि मराठी शासनच करत आहे, प्रशासनच करत आहे. काहींनी तिथे ख्रिस्ती समाजाला चिथावून त्याच्यासाठी आकाश पाताळ एक केलं. पण मराठी हद्दपार करू पाहणाऱ्या जुलमी पोर्तुगीजांना देखील अखेरीस तिचीच कास धरावी लागली होती. हा गोव्याचा इतिहास आहे. महाराष्ट्राचा काय? आपण ते इंग्रजीची कास धरायला निघालो आहेत राजभाषा झाल्यावरती, मराठी भाषिक एक राज्य केल्यावरती. मराठी भाषेचं आरशात बघितलं पाहिजे आपण स्वतःला या छोट्याशा राज्याच्या. मराठी भाषेला तेथील सार्वजनिक जीवनातून हद्दपार करण्याची दिवा स्वप्न मराठी येथून नाहीशी झाल्याशिवाय कोकणीला जनस्वीकृती मिळणार नाही या न्यूनगंडापोटी पाहिली जात आहेत, असं नवप्रभेचा अग्रलेख म्हणतो. तीच परिस्थिती आहे. मराठीचं उच्चाटन झाल्याशिवाय ज्यांच्यामध्ये न्यूनगंड आहे आणि जे वसाहतवादी आहेत, सरंजामदार आहेत, साम्राज्यवादी आहेत, नफेखोरांच्या बाजूनी आहेत, त्यांना इंग्रजीची प्रस्थापनाच करता येणार नाही. म्हणून मराठीचं उच्चाटन महाराष्ट्रात करणं चालू आहे ना, फक्त गोव्यातच नाही. म्हणून हा विषय आपल्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे. फक्त गोव्यासाठी महत्त्वाचा नाही आहे, हा संपूर्ण मराठी भाषिकांसाठी महत्त्वाचा आहे. कोकणीला, परंतु अजूनही कोकणीला आम जनतेकडून लेखन वाचन व्यवहारात जर स्वीकारलं जात नसेल. वस्तुस्थिती आहे ही, गोव्यामध्ये सगळं मराठीत बोललं जातं, फक्त कोकणी राजभाषा आहे. वृत्तपत्र मराठीत आहेत, शिक्षण मराठीत आहे, व्यवहार मराठीत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती. वस्तुस्थिती आहे. सुनापर्यंत या कोकणी दैनिकाचं काय झालं जरा इतिहास पहा एकदा. कोकणी दैनिक होतं, का चालत नाहीत ती मराठी दैनिकं इतकी? का मराठी दैनिकं चालतात? 1, 2, 3, 4 का चालतात? का लोकप्रिय आहेत ती? विचार केला पाहिजे. कोकणीला अजूनही आम जनतेकडून लेखन वाचन व्यवहारात जर स्वीकारलं जात नसेल तर त्याचे कारण मराठी हे नसून नित्य वापरातील साध्या सोप्या शब्दांऐवजी विशिष्ट वर्गाच्या आणि कृत्रिमपणे घडवलेल्या शब्दांना प्रमाण ठरवण्याचा अट्टहासच कारणीभूत आहे. काही काळापूर्वी मुख्यमंत्री डॉक्टर सावंत बोलत असलेल्या बहुजन समाजाच्या बोलीची काही घटकांकडून निर्दयी हेटाळणी झाली होती. हे अद्याप विस्मरणात गेलेले नाही. एकीकडे आपला मराठीला विरोध नाही म्हणायचं आणि दुसरीकडे राजभाषा कायद्यातील मराठीचं सहभाषेचं स्थान काढून टाका अशी मागणी करायची. हा तर दुटप्पीपणा झाला. हा दुटप्पीपणा आपल्याकडेही आहे. एकीकडे मराठीला राजभाषा म्हणायचं, राजभाषा कायदा करायचा, पण मराठी भाषा विकास प्राधिकरण करायचं नाही. तिच्या जतन संवर्धनासाठी कायदेशीर अर्धन्यायिक यंत्रणा उभी करायची नाही. मराठी सक्तीचा कायदा करायचा, पण तो स्थगित ठेवायचा. आपल्याकडे वेगळं काय चाललंय? गोव्यामध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी तरी मागितली. आपल्या इथे तर मंत्री बोलत सुद्धा नाही, तोंडही उघडत नाहीत. तुम्ही पत्रावर पत्र पाठवत राहा, कचऱ्याच्या टोपलीत जातात. सहभाषेचं स्थान काढून टाका अशी मागणी करायची. हा दुटप्पीपणा मराठीच्या संबंधात, हा दुटप्पीपणा आपल्याकडे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. बहुभाषा प्रेमाचा मुखवटा अशा वेळी टराटरा फाटतो. खरे तर राजभाषा म्हणून कोकणीला स्थान मिळाले आणि मराठी ही सहभाषा म्हणून प्रशासनात स्वीकारली गेली, तेव्हाच राज्यातील भाषावादाला मूठ माती मिळायला हवी होती. मराठी माणसांनी तिथल्या सहभाषा मान्य केली. आम्ही विदर्भातून आलेले लोक आहोत. वर्षानुवर्ष आमच्याकडे
मराठी ही मध्य प्रदेशातली सहभाषाच होती. इथे असताना मराठी टिकवली आहे आम्ही, जशी गोव्यातली माणसं मराठी टिकवत आहेत. आम्ही दिले आहेत मराठी प्रमाण लेखनाचे, तथाकथित शुद्ध लेखनाचे नियम करून. ते आहेत आज शासनमान्य, विदर्भाने दिलेले आहेत. पहिला ठराव आम्ही मांडला 1938ला आमच्या प्रांतिक असेंब्लीत नागपूरच्या, स्वतंत्र मराठी भाषिक राज्याचा. आणि याचा उल्लेख महाराष्ट्राचे महामंत्र्यांमध्ये डॉक्टर लालजी पेंडसे करतात की संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा पाया रचला गेला त्या ठरावाने. आमचे मराठी आणि हिंदीचे संबंध अजूनही सौहार्दाचे याच्याकरता आहेत की मराठीचे एवढे हाल तर आम्ही मराठी राज्यात नव्हतं तेव्हाही नव्हते झाले. उलट त्या काळात आम्ही विदर्भ साहित्य संघ उभा केलेला आहे. त्या काळात सगळी मराठी पत्रकारिता इथे उभी झाली आहे. त्या काळात मराठी शिक्षण वाढलेलं आहे. त्या काळातच नागपूर विद्यापीठ आहे. बरीच समानता आहे आमच्यात आणि गोव्यात एका अर्थाने आमचा इतिहास बघितला तर. आणि म्हणून आम्ही मराठीबद्दल विदर्भातली माणसं अधिक सजग आहोत जशी गोव्यातली आहेत. इतर ठिकाणची काय करतायत त्यांनी बघावं. पण जे त्या भाषावादाला जी मूठ माती मिळायला हवी होती ते घडलं नाही. कारण मराठीचं हे सहभाषेचं स्थान ध्यानी घेऊन तिचा मान ठेवला गेला नाही गोव्यात. आपल्या इथे तर राजभाषेचा मान ठेवला जात नाही आहे, ते तर सहभाषेचा मान ठेवला जात नाही म्हणून ताबडतोब निषेध सभा घेत आहेत. इथे तर राजभाषेची मराठीची एवढी कुचंबणा वाताहत रोज होत असताना आपण काम मूग घेऊन बसतो, आपले जनप्रतिनिधी काम मूग घेऊन बसतात. हे मराठी नाही आहेत का? हा आग्रह पुढे म्हणतो की उलट तिच्या गळचेपीचा सतत प्रयत्न झाला मराठीचा. त्यामुळे मराठी प्रेमींच्या जखमाई ठसठसत राहिल्या. आमच्या तर इथे महाराष्ट्रात ठसठसत नाही आहेत, भळभळा वाहत आहेत रोज. तुमच्या ठसठसत आहे फक्त. कोकणी आणि मराठी या दोन्ही भाषांच्या वापरासाठी मध्यंतरी राजभाषा संचालनालयाने परिपत्रकं काढली आणि दोन्ही भाषा आपापल्या लेखी तितक्याच महत्त्वाच्या आहेत ही भूमिका घेऊन भाजप सरकारनं या वादाला मूठमाती देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सरकारी स्तरावर कोकणी अकादमीच्या धर्तीवर गोवा मराठी अकादमीची स्थापना देखील केली. तिच्याद्वारे सर्व स्तरांवरती विधायक कार्य आजवर चालले आहे. गोवा मराठी अकादमी आहे गोव्यात. महाराष्ट्रात मराठी अकादमी 50 वर्ष झाले आम्ही मागतोय, अद्यापही नाही आहे. लक्षात ठेवा, बाकी सगळ्या भाषांच्या अकादमी आहेत मराठी सोडून आपल्या राज्यामध्ये. मराठी अकादमी नाही करत मराठी सरकार. तिच्याद्वारे सर्व स्तरांवर विधायक कार्य आजवर चाललं आहे. मध्यंतरी शैक्षणिक माध्यमाचा वाद उद्भवला तेव्हा भाषिक वादाला मूठ माती देत कोकणी आणि मराठी भाषा प्रेमी एकत्र आले आणि इंग्रजीच्या आक्रमणाविरुद्ध उभे राहिले. हे फार महत्त्वाचं आहे. आक्रमण इंग्रजीचं आहे, कोकणीचं मराठीवर आणि मराठीचं कोकणीवर नाही आहे. मराठीचं हिंदीवर आणि हिंदीचं मराठीवर नाही आहे. इंग्रजीचं मिळून सगळ्या भाषांवर आहे. कारण सगळं जगाचं अर्थकारण इंग्रजी भाषेच्या हाती आहे केंद्रित झालेलं. सगळ्या भाषांच्या लयाचं विनाशाचं मूळ इंग्रजीचा साम्राज्यवाद आहे. तेव्हा त्यातून एक सौहार्दाचं वातावरण राज्यात निर्माण होईल अशी अपेक्षा जागली होती. म्हणजे कोकणी आणि मराठी या भारतीय भाषांचं सौहार्द हा नवप्रभेच्या अग्रलेखांनी अधोरेखित केलेला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ते निर्माण झाल्याशिवाय भारतीय भाषांनी एकमेकांना बळ दिल्याशिवाय त्या समृद्ध होणार नाही आहेत. परंतु भाषावादाच्या मुळ्या अधूनमधून उगवतात आणि राज्याच्या सामाजिक सौहार्दाला ठेच पोचवण्याचा प्रयत्न करतात. राजभाषा कायद्यात कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही आणि तशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव नाही अशी स्पष्टोक्ती विद्यमान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी नुकतीच विधानसभा अधिवेशनात केलेली आहे. का केली ही? कारण मराठी भाषिक समाज तिथे अतिशय सजग आहे आणि राजकारण आजही प्रभावित करू शकतो आणि सत्तेच्या संतुलनावर त्याचा आजही परिणाम पडू शकतो याची तिथल्या राज्यकर्त्यांना नीट कल्पना आहे, छोटं राज्य असल्यामुळे.
महाराष्ट्र एवढं मोठं राज्य आहे की मराठीकडे दुर्लक्ष केलं तरी त्यांचं काहीच बिघडत नाहीये ना राज्यकर्त्यांचं आपल्या. असं असताना राजभाषा कायद्यातील मराठीचं स्थान हटवण्याची हुक्की मावजोंना का यावी? अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा त्यातून राज्याचे काही भले तर होत नाहीच, उलट सामाजिक वातावरण कलुषित बनून जातं. आपल्याला पुन्हा त्या भाषावादाच्या दलदलीत रुतायचे आहे काय? प्रशासनातील इंग्रजीचा वरचष्मा संपुष्टात आणण्याची आज खरी गरज आहे. ही आहे खरी भाषिक समज स्वभाषा टिकवण्यासाठीची. वरचष्मा इंग्रजीचा आहे हो प्रशासनात सगळ्याच. आपल्या इथं तर सर्वात अधिक आहे. मराठी राज्यात मराठीचा नाही आहे, इंग्रजीचा आहे. तो संपवण्याची गरज आहे. राज्याच्या तळागाळापर्यंत गोरगरिबांपर्यंत सरकारी प्रशासन न्यायचे असेल, विविध योजनांचा लाभ मिळवून द्यायचा असेल, त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांच्याशी प्रशासनाने त्यांच्या भाषेत व्यवहार केलाच पाहिजे. हे मान्य आहे गोव्यातल्या मराठी भाषिकांना. आपल्याला का मान्य नाही आहे? मराठी माध्यमातूनच शिकवलं गेलं पाहिजे सगळे विषय सगळ्या स्तरावरती. का मान्य नाही आहे? आपल्या सरकारला मान्य नाही. इंग्रजी न जाणणाऱ्या लाखो गोमंतकीयांना त्यांना अवगत असलेल्या देशी भाषातून सरकारशी पत्रव्यवहार करण्याची संधी मिळवून देण्याच्या प्रयत्नात शासन असताना तिथलं मराठीच्या उच्चाटनाचे येथील जनमानसातून तिच्या हद्दपारीचे स्वप्न कोणी पाहणार असेल तर ते कायम दिवा स्वप्नच राहील. हा इशारा दैनिक नवप्रभेचा अग्रलेख आज जो देतो आहे. दैनिक नवप्रभा अग्रलेख लिहिणारे संपादक अभिनंदनाला पात्र आहेत. इतकी स्पष्ट स्वच्छ भूमिका भाषेच्या संबंधामध्ये असायलाच हवी. वृत्तपत्रांची तर असायलाच हवी. इंग्रजी न जाणणाऱ्या लाखो गोमंतकीयांना इथला मराठी राज्यातला महाराष्ट्रातला प्रत्येक भाषिक हा काही इंग्रजीचा तज्ञ आहे, इंग्रजी जाणतो, इंग्रजी त्याच्या घरातली भाषा आहे, इंग्रजी ही त्याची विचार करण्याची भाषा आहे. का लादताय तुम्ही त्याच्यावरती इंग्रजी माध्यम? का त्याच्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून टाकताय? का त्या अनुदानित करत नाहीये? का त्या खाजगी करताय? का दत्तक देताय? का तिच्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या सोयीचं फक्त अभ्यासक्रम आणि तिचे हाल करताय? आता तर तुम्ही पदवीपर्यंत मराठी विषय घेतला नाही तरी चालेल म्हणताय. त्याच्याऐवजी कोणताही घ्या. म्हणजे मराठी टिकवायची आहे की नाही पुढे विषय म्हणून महाराष्ट्र राज्याला? हा या पार्श्वभूमीवर आपणही विचारण्याचे प्रश्न आहेत. विचारा, अधिक मोठ्याने विचारा. धन्यवाद.